विधानसभा झाली, बँक झाली, लोकसभेचा विषय आला. हा लोकसभेला आमच्या सगळ्यांच्या बैठका व्हायच्या आणि त्यावेळेला बरेच लोक पक्ष सोडून गेले होते. चालले होते. हो बरेच लोक गेले होते. म्हणजे मी आणि बाळासाहेब पाटील असे आम्ही 2-4 पाटणकर हो, वगैरे हो, असे हो. 2-3 लोकच राहिलो. सुनील माने वगैरे आम्ही. हो बाकी सगळे गेले होते. आणि त्या वेळेला असं झालं की काय करायचं, निर्णय काय करायचा. मला बोलले काय नाही तर ते मग बैठका झाल्या. मग आम्ही सांगितलं नाव श्रीनिवास पाटील साहेबांनाच उभं करा. हम्म. कारण कराड, दक्षिण, उत्तर, पाटण इथून जो लीड येतं ते आम्हाला इथं तोडता येत तोडता येत नाही. नाही. बरोबर. आणि मग ते निर्णय झाल्यानंतर ते बोलले नाही नाही ते आपण बघू, निर्णय घेऊ बोलले काय करायचं ते. आता हा निर्णय झाल्यानंतर मग परत आम्ही बाळासाहेब पाटलांना उभं राहा म्हणून सांगितलं. बर. का तिथलाच उमेदवार द्यावा. हो, बाकी हो. बोललो आम्ही इथं काय करायचं करू. कोणच तयार नाही. शेवटी पवारसाहेबांनी सांगितलं शशिकांत आता काय करायचं. तुम्ही बोला एक वेळ आपण श्रीनाथ पाटील साहेबांना बोलून घ्या. आणि साहेबांनी लगेच सांगितलं बोलून घे. मग आम्ही दोघं बसलो साहेबांच्या समोर. ते नाहीच म्हणाले. हम्म. मला बोलले परत बाहेर बसाने तुम्ही मला सांगा. परत आल्यावर नाहीच म्हणले. मला बोलले आता काय करायचं तूच लढव. बर. सगळ्यांचं म्हणणं आहे तूच लढवलं पाहिजे. हम्म. आणि मी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये माझा एक ब्रीद आहे, साहेब जे म्हणतील ते मी येस म्हणाय. करायचं. बरोबर. नाही माझी इच्छा नव्हती लोकसभा लढवायची. पण साहेबांनी सांगितलं नाही तू लढवायचं. म्हणलं साहेब तुम्ही सांगितलं लढणार. मला माहीत नव्हतं की ही लढाई एवढी मोठ्या प्रमाणामध्ये गाजेल. बरोबर. मला वाटलं लढतोय आपण. पण मला अभिमान आहे. म्हणजे मी एका बाजूला सगळी ताकद, हो सत्तेची ताकद, पक्षाची ताकद, सगळ्या युतीची ताकद, युतीची, हो. नेत्यांची ताकद, आणि एका बाजूला मी आणि आमचे 1-2 सहकारी आणि सामान्य जनता. मी गावागावात फिरायचो. अक्षरशः मुलांनी, हो, हो. युवक वर्ग आणि सगळ्यांनी असं उचलून धरलं होतं की निकालच वेगळा लागेल असं हो सांगितलं. हो बरोबर. मी ऑफ दी रेकॉर्ड बोलतो. हा निकाल पवार साहेबांच्या यादीमध्ये किंवा निवडणुकीच्या विश्लेषणाच्या यादीमध्ये सातारा पहिला असायचा. नाही बरोबर. ओपिनियन पोल्स मध्ये सुद्धा सातारा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दाखवली जात होती. आणि मला गिरीश महाजन वगैरे आम्हाला सभागृहामध्ये जेव्हा विधान परिषदेला भेटले बोलले शशिकांतजी ते तुम्ही मला पळवलं बोलले. एवढं तुमची सीट आली होती परंतु नंतर आम्हाला आमचे हातखंडे वापरले म्हणून आम्ही ती सीट काढली. ती प्रतिष्ठेची सीट होती. नक्कीच. उदयनराजेंना संधी द्यायची का नाही याच्यावर भाजपाने त्यांच्या मित्र पक्षात मतभेद होते. हो. आणि त्यामुळे ती संधी दिली. मागून घेतल्यानंतर ती निवडून आणणं छत्रपती हे त्यांना वाटलं. कारण शाहू महाराज उभे होते. हो. कदाचित याच्यामुळे त्यामध्ये फार जोर लावला गेला. हा. आणि मग त्यात माझा आणि ते पिपाणी आली. हा तेच मला एक 32,000 मतं त्यामध्ये गेली. हो. पण तो पराभव कसा हो, मशीनने हो कशाने हो, पण तो पराभव स्वीकारला पाहिजे. आणि तुम्ही मला विचारल्याप्रमाणे हे पराभव झाल्यानंतर आमचे कार्यकर्ते खचले. पक्ष सुद्धा खचतो. बरोबर. मी विचार केला आपण जर खचलो तर मग समोरचा माणूस, कारण एक पराभव झाल्यावर माणूस कधी बाहेरच निघत नाही. मी दुसऱ्या वर्षी कामाला लागलो. हो. माझ्या नेत्याचा माझ्या डोळ्यासमोर आदर्श आहे. मी दुसऱ्या वर्षी कामाला लागलो लोकांमध्ये. मग कार्यकर्त्यामध्ये जे राहिलेत ना त्यांना आत्मविश्वास निर्माण होता. नाही आपला नेता ठामपणे आहे, मग आपण काय कामाचं. बरोबर. हे केल्यामुळे आता सुद्धा मी काल सुद्धा माझ्या पक्षाची बैठक घेतली. हो साताऱ्यात. आणि का घेतो की पक्ष आमचा आहे. मी सांगितलं सगळ्या निवडणुका लढवणार. लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये जोपर्यंत मी कॉन्फिडन्स निर्माण करत नाही. आता सुद्धा पवारसाहेब बघा, सारखा पवारसाहेब म्हणतात. तुम्हाला काही पवारसाहेबांशिवाय यांना वेळ विषय नाही का. पवारसाहेब आता सुद्धा त्याही उमेदीमध्ये अजून सुद्धा त्याचा ठाम उभे राहतात. आमचा हाच आदर्श आहे, तो घेऊन काम करतो. नक्कीच.